सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले। त्या परिपत्रकातील विषय स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करण्याबाबत असा आहे। सदर परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची पट पडताळणी होणार आहे। नेमके या परिपत्रकामध्ये काय म्हटले आहे त्याविषयी माहिती घेऊया। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शाळांना मिळणारी संच मान्यता ही UDAS प्लस या सिस्टीममध्ये मुख्याध्यापकांनी भरलेल्या माहितीनुसार होणार आहे। मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे। परिपत्रकानुसार आता या माहितीचे अधिकृत प्रमाणीकरण आणि पडताळणी होणार आहे। ही विद्यार्थ्यांची पट पडताळणी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 या तारखेपूर्वी पूर्ण करण्याचे बंधनकारक आहे। आता या पडताळणीची संपूर्ण रूपरेषा आपण व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वात अगोदर केंद्रप्रमुख यांनी प्रत्येक शाळेत प्रत्यक्ष भेट द्यायची आहे। भेटी दरम्यान विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती, त्यानंतर भेटीच्या दिवशी प्रत्यक्ष हजर विद्यार्थी, परीक्षेच्या दिवशी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि आधीच्या भेटीला किती विद्यार्थी हजर होते या सर्व बाबींची पडताळणी केंद्रप्रमुख करणार आहेत। थोडक्यात पोर्टलवरील दाखवलेली विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष वर्गातील उपस्थित विद्यार्थी या बाबींची तपासणी या प्रक्रियेअंतर्गत केंद्रप्रमुख करणार आहेत। काही विद्यार्थ्यांची माहिती चुकीच्या पद्धतीने पोर्टलवर भरली गेली असेल तर केंद्रप्रमुख यांनी त्या विद्यार्थ्यांची नावे कमी करून म्हणजे रिमूव्ह करून गट शिक्षणाधिकारी यांना फेर तपासणीसाठी पाठवायची आहेत। त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका असेल। पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांची माहिती तपासली जाईल। त्यानंतर अचूक विद्यार्थी म्हणजे जे खरे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती फायनल अप्रूव्ह केली जाईल आणि चुकीने भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांना काढून टाकण्यात येईल। त्यासाठी विशेष पथके आयोजित करण्यात येणार आहेत। या प्रक्रियेत माहितीची सातत्यता पडताळणी व प्रमाणित करण्याची जबाबदारी ही केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांची असेल। सदर पडताळणी अंतर्गत अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रविष्ट झालेली माहिती यात काही दोष आढळल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून येईल अशा सर्व संबंधित यांच्यावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे परिपत्रकात प्रस्तावित करण्यात आलेले आहे। थोडक्यात म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी उपस्थित आहेत आणि आपण जो डाटा ऑनलाईन UDAS किंवा स्टुडंट पोर्टलवर फॉरवर्ड केलेला आहे किंवा भरलेला आहे त्यांची फेर तपासणी आता होणार आहे। म्हणून प्रत्येक शाळेने आजच आपला डाटा चेक करा आणि आपली माहिती त्यासाठी तयार आहे का हे सुनिश्चित करा। अशाच नवनवीन परिपत्रकांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय।